रायगड बघा, रायगड जिल्हा परिषदेच्या संदर्भातली आकडेवारी, रथ काय आकडेवारी घेऊन येतात बघा. भाजप 10 जागांवरती, तर त्याचबरोबर शिवसेना त्याच्या पाठोपाठ 9 जागांवर आघाडीवरती आहे. ही आघाडी आहे, ही स्पष्ट आकडेवारी नाही आहे. पण त्या पाठोपाठ जर आपण पाहिलं तर राष्ट्रवादी काँग्रेस 5 जागांवर आघाडीवरती आहे, तर शेतकरी कामगार पक्ष 2 जागांवर आघाडीवरती, माफ करा, उभाटा 2 जागांवरती आघाडीवरती असल्याचं पाहायला मिळतंय. तर या पाठोपाठ शेतकरी कामगार पक्ष 5 जागांवरती आघाडी कायम ठेवून असल्याचं बघायला मिळतंय. त्यामुळे रायगडमधली ही आकडेवारी जी आहे ती समोर येताना दिसते. सर समोर येते, आपण बघतोय रायगडची आकडेवारी. रायगड जिल्हा परिषदेमध्ये काय आकडेवारी नेमकी समोर येते, कारण जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा आता आज निकाल समोर येतोय. सगळ्यांना त्याची उत्सुकता लागलेली आहे आणि अर्थात हा निकाल जो आहे तो आता एक क्षणाला आघाडी पिछडीचा आहे. बघा, ट्रॅक्टरची ट्रॉली काय अपडेट घेऊन आली. पुण्यात पंचायत समिती निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी ही कायम आहे. बघूयात, थोड्यापूर्वी ही आकडेवारी बरोबर 72 उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीवरती आहे. त्या पाठोपाठ जर आपण पाहिलं तर 48 जागांवर भाजप उमेदवारांनी आपली आघाडी जी आहे ती कायम ठेवल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतंय. पुण्यात पंचायत समिती निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी जी आहे ती आपल्याला इथं बघायला मिळते. तर आपण रत्नागिरीची आकडेवारी बघतोय. विशाल, रत्नागिरीमधून भाजप 1 जागेवर आघाडीवर आहे. तर आपण बघतोय मशाल, शिवसेना उभाटा पक्षाची मशाल 2 जागेंवर आघाडीवर आहे. शिवसेना शिंदे पक्ष 16 जागांवर आघाडीवर दिसत आहे. काँग्रेसला अजून तिथे खातं उघडता आलेलं नाहीये. त्याचबरोबर आपण बघतोय राष्ट्रवादी काँग्रेस 1 जागांवर आघाडीवर दिसते. ही आकडेवारी आहे रत्नागिरीमधली. विशाल, राजकारणात काय असं म्हटलं जातं की स्थानिक स्वराज्य संस्था ज्याच्या हाती जास्त, त्याचं येणाऱ्या काळातलं बळ हे फार मोठं असतं किंवा त्या क्षणाचं बळ हे मोठं असतं. बघा, पुन्हा एकदा न्यूज 18 मराठीच्या स्क्रीनवरती ट्रॅक्टर काय अपडेट घेऊन आलाय. सांगलीच्या मिरज पंचायत समितीमध्ये बघा, राष्ट्रवादी काँग्रेस 5 जागांवर आघाडीवरती असल्याचं कळतंय या क्षणी. आणि त्याचबरोबर मिरजमध्ये शिवसेनेची 1 जागेवरती आघाडी आहे. एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी काही जागांवरती, म्हणजे जास्तीत जास्त जागांवरती ही दिसून येते. तर सांगलीच्या मिरज पंचायत समितीत भाजप 3 जागांवर आघाडीवरती असल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे ही आघाडी पिछडी जी आपण सांगलीचा आढावा घेणार आहोत. सांगलीमध्ये सध्या काय परिस्थिती आहे, तर भाजप 6 जागांवर आघाडीवर आहे, तर शिवसेना 5 जागांवर आघाडीवर आहे, राष्ट्रवादी 1 जागेवर, आणि शरद पवारांची राष्ट्रवादी 3 जागांवर आघाडीवर आहे. काँग्रेस आपण बघितलं तर 1 जागेवर आघाडीवर आहे. सांगलीची ही आकडेवारी आपण आता बघतोय. कृष्णाचा नदीकाठ, या नदीकाठावरची ही सगळी आकडेवारी, सांगलीत नेमकं काय घडतंय आपण जाणून घेत असताना बघा पुन्हा एकदा ट्रॅक्टरचं अपडेट काय बघा. धाराशिवच्या परंडामध्ये शिवसेना उमेदवार विजयी झालेला आहे. शिवसेनेच्या उमेदवाराने तिथे विजयी गुलाल उधळलेला आहे आणि अर्थात डफ ढोल देखील जोरदार वाजवले जातात. शिवसेनेच्या उमेदवाराने तिथे विजय मिळवलेला, परंडा जिल्हा परिषद गटातून त्याने विजय मिळवलेला आहे. त्याच्यामुळे गट आणि गण या दोन ठिकाणांचे निकाल जे ते समोर येताना दिसत आहेत. धाराशिवच्या परंडामध्ये शिवसेना उमेदवार हा विजय झाला. शिवसेनेच्या वैशाली डोके या उमेदवार ज्या आहेत त्या विजयी झाल्याचं कळतंय.